नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की काठपदराची खूप सुंदर अशी साडी आहे. त्याच्यावरती आपल्याला स्लीव्ज डिझाईन बनवायची आहे, म्हणजे भाईची डिझाईन बनवायची आहे. काठ जर मोठे असतील आणि तुम्हाला रेग्युलर पद्धतीनं आडवे काठ भाईला ठेवायचे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीची नक्कीच डिझाईन बनवू शकता. तर त्यासाठी अगोदर मी काय केलेलं आहे, त्रिकोण असा मोठा कट करून घेतलेला आहे आणि तो उलटवून घेतलेला आहे. अगोदर म्हणजे अस्तरचा जो भाई आहे ना, त्याला मी उलटवून घेऊन पूर्ण वरती फिनिशिंग पट्टी लावून मी हा त्रिकोण तयार केलेला आहे. आणि आता काठ जो आहे ना, तो काठ डबल करून मी अशा पद्धतीनं पूर्ण कडेनं मी टीप मारून घेते, जेणेकरून तो काठ आपल्याला व्यवस्थित जो त्रिकोण केलेला आहे ना त्याच्यामध्ये तो काठ आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं काठ व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पिन्स लावून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला, जेणेकरून ना आपण टीप मारताना ते कापड सरकू नये यासाठी नेहमी लक्षात ठेवा. पॅचवर्क करताना किंवा बॅक साईडची पण डिझाईन करताना नेहमी पिन्सचा वापर करा. पिन्स लावून घ्या आणि नंतरच टीप मारायला सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून ते कापड सरकणार नाही आणि आपल्याला स्टिचिंग करताना गोंधळ होणार नाही. त्याच्यानंतर छान अशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी बघू शकता ही अशी लेस आणलेली आहे. थोडीशी नकळत ब्रॉड आहे, कारण ती ब्रॉड लेसमुळं आपल्या स्लीव्जला छान लुक येईल. त्यासाठी थोडीशी गोल्डन कलरची मी अशी ब्रॉड आणलेली आहे, कारण ह्यामध्ये गोल्डन कलर खूप आहे. काटांचा पण कलर गोल्डन आहे. गोल्डन आणि रेड मिक्स असल्यामुळं त्या कलरची मी लेस आणलेली आहे. तर अशी वरती पूर्ण असा क्रॉस आणून बरोबर सेंटर काढून घ्या, म्हणजे मार्किंग करूनच ती लेस लावून घ्या व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आपला सेंटर चुकणार नाही. यासाठी ह्या गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण आपल्याला अशा पद्धतीनं लेस लावून घ्यायची आहे. तर बघू शकता दोन्ही साईडला आपल्याला छान पद्धतीनं आपली लेस लावून झालेली आहे. आणि ही डिझाईन आहे ना अगदी खूप कमी वेळेमध्ये तयार होती, म्हणजे अगदी ही मी जवळजवळ एक 4 मिनिटातच ही डिझाईन मी तयार केलेली आहे. याला जास्त वेळ पण लागत नाही. तुम्ही पण असं जर तुम्हाला पटकन अशी छान डिझाईन बनवायची असेल तर नक्की अशी डिझाईन बनवून बघा. खूप कमी वेळेमध्ये आपली ही डिझाईन तयार होते. आणि बघू शकता हे छोटंसं असं मी फूल तयार केलेलं आहे, म्हणजे बटरफ्लाय असतं ना तसं छोटंसं मी फूल तयार केलेलं आहे त्या काठांपासून. आणि त्याच्यावरती मी व्हाईट कलरचं म्हणजे सिल्वर कलरचं मी छोटासा असा मणी लावणार आहे, कारण जे तुम्हाला गोल्डन कलरचे मोठे मोठे ब्लाऊज पीसवरती फुलं दिसतात ना त्याच्यामध्ये थोडासा स्पॉट जे आहे ना छोटासा तो सिल्वर कलरचा आहे. त्यामुळे मी सिल्वर कलरचा असा मणीमध्ये लावत आहे. हवं तर तुम्ही थोडंसं मोठं फूल करून त्याच्यामध्ये छोटासा पॅच पण लावू शकता, किंवा तिथं तुम्हाला कापडी फूल छान तयार करून ते पण तुम्ही लावू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात चेंजेस पण करू शकता. तर आता मी मणी लावून 2-3 टाके असे घालून पूर्ण त्याला पॅक करून घेते, म्हणजे जेणेकरून तो मणी असा सैल होऊ नये किंवा लगेच निघू नये यासाठी.
तर बघू शकता किती छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. खूप कमी वेळेमध्ये खूप कमी मटेरियलचा वापर करून ही डिझाईन तयार झाली. तुम्ही तुमच्या साडीवरती अशी छान अशी डिझाईन नक्की बनवा, भाई डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही भाई डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.